मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार जावळीच्या घनदाट अरण्यातील एक बुलंद दुर्ग म्हणजेच किल्ले वासोटा, निळाशार शिवसागर जलाशय, वाघबिबट्यांचं वावर असलेलं अभयारण्य आणि काळजाचा ठोका चुकवणारा तो अथांग बाबूकडा हा केवळ ट्रेक नाही, तर सह्याद्रीच्या काळजातील एक थरथराक अनुभव आहे. आम्ही 5 मित्र हाच थरार अनुभवायला निघालो आहोत. जेवण, राहण्याची सोय, बोटीचा प्रवास आणि जंगलातील ती आव्हानात्मक चढाई, हा संपूर्ण प्रवास सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया एका ऐतिहासिक सफारीला. किल्ले वासोटा ट्रेक. आमच्या प्रवासाची सुरुवात पहाटे 6 वाजता मुंबईतून झाली. आधी आम्ही कल्याणला पोहोचलो, जिथे आमचे काही मित्र वाट पाहत होते. प्रवासाला निघण्यापूर्वी पोटपूजा तर हवीच, म्हणून आम्ही कल्याणमधील प्रसिद्ध ओम साईराम हॉटेलमध्ये साऊथ इंडियन नाश्त्यावर ताव मारला. महाराजा चायवाल्याकडे चहा पिऊन आम्ही खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात केली. कारमध्ये गाणी, खाऊ आणि मजा मस्ती करत आमचा प्रवास सुरू होता. पुढे पुणे ओलांडल्यानंतर 70 किलोमीटरवर असलेल्या खंबाटकी घाटाच्या पुढे साधारण 6.5 किलोमीटरवर आम्ही हॉटेल आराम रिजन्सीमध्ये जेवण्यासाठी थांबलो. मित्रांनो, आता आपण थांबलो आहे जेवायला. जर तुम्ही पुण्या साईडहून इकडे येत असाल सातारा साईडला, तर मध्ये खंबाटकी घाट लागतो ना, त्याच्यात पुढेच एक हॉटेल आहे, हॉटेल आराम रेगेसी म्हणून. तर आता जेवायला थांबलोय आम्ही. तर आता बघूया आतमध्ये कसं आहे, ट्राय करूया. जर तुम्ही सातारा कोल्हापूर हायवेने जात असाल तर येथे नक्की भेट द्या. इथले जेवण आणि वातावरण अतिशय उत्तम आहे. इथून आम्हाला अजून 112 किलोमीटर गाठायचे होते. साताऱ्यातील ती हिरवगार शेती आणि निसर्ग पाहत असताना संध्याकाळचा सूर्यास्त मनाला मोहिनी घालत होता. बामनोली गावाच्या टेकडीवरून दिसणारे ते दृश्य खरोखरच विलोभनीय होते. संध्याकाळी 6:30च्या सुमारास आम्ही बामनोली गावात पोहोचलो. आमची राहण्याची सोय ट्रेकनेस्ट ॲडव्हेंचर हॉटेल शिवराज येथे होती. कोयना नदीच्या काठी हे ठिकाण असल्याने तिथले वातावरण अतिशय सुखद आणि हवेत छान गारवा होता. तिथे पोहोचल्यावर आम्ही गरमागरम चहा आणि कांदा भजीचा आस्वाद घेतला. रात्रीच्या मुक्कामासाठी आम्ही 5 जणांनी मिळून 2 टेंट घेतले होते. प्रवासाचा थकवा होताच, त्यात रात्री 9 वाजता आम्ही जेवायला बसलो. तिथे व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारचं घरगुती आणि चविष्ट जेवण मिळालं. जेवण झाल्यावर आम्ही कोयना नदीच्या काठावर काही वेळ शांततेत घालवला. रात्रीचं ते शांत वातावरण आणि पाण्याचा आवाज मनाला खूप उभारी देणारा होता. एक गोष्ट लक्षात ठेवा, वासोटा किल्ल्यावर कॅम्पिंगला परवानगी नाही, त्यामुळे तुम्हाला नदीकाठी बामनोलीतच मुक्काम करावा लागतो. हॉटेल शिवराज हा राहण्याचा एक उत्तम पर्याय आहे, म्हणून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. दुसऱ्या दिवसाची सकाळ खरोखरच प्रसन्न होती. आम्ही लवकर उठून फ्रेश झालो. नाश्त्याला सतीश सरांनी घरून आणलेले पौष्टिक लाडू आणि सोबतीला गरमागरम चहा आणि पोहे या साध्या पण चविष्ट बेताने आमची सकाळ अधिकच सुंदर झाली. सकाळी ठीक 8 वाजता आम्ही बामनोलीच्या किनाऱ्यावर पोहोचलो. आता वेळ होती खऱ्या थराराची. किल्ल्याच्या पायथ्याला म्हणजेच मेट हिंदवलीला जाण्यासाठी आम्हाला बोटीने प्रवास करायचा होता. हा साधारण 1 ते 1.5 तासाचा प्रवास शिवसागर जलाशयातील निळाशार पाण्यातून सुरू झाला. चहूबाजूंनी पसरलेले ते अथांग पाणी आणि मधूनच जाणारी आमची बोट, हा अनुभव खरोखरच अद्भुत होता. सह्याद्रीच्या त्या उंच डोंगर रांगा आणि त्यावरची घनदाट झाडी पाहून निसर्गाच्या अपार शक्तीची जाणीव होत होती. कोयना नदीचं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्यात हात घालून खेळण्याचा मोह आवरता येत नव्हता. आता एक महत्त्वाची गोष्ट, बामनोलीतून वासोट्याला जाण्यासाठी बोटीचा प्रवास अत्यावश्यक आहे. बोटीचा साधारण दर 3,500 रुपये असतो, त्यामुळे ग्रुपने जाणं फायद्याचं ठरतं. तर तिथल्या ऑफिसमध्ये इतर ग्रुपना विचारून तुम्ही खर्च वाटून घेऊ शकता. तो 1.5 तासाचा निसर्गरम्य प्रवास संपवून बरोबर सकाळी 10 वाजता आम्ही मेट हिंदवलीला पोहोचलो. हेच आहे किल्ले वासोटा, चढाईचं मुख्य प्रवेशद्वार. बोटीतून उतरताच समोर दिसणारे सह्याद्रीचे अजस्त्र कडे आणि तिथूनच सुरू होणारी घनदाट झाडी, इथूनच खऱ्या अर्थाने त्या व्याघ्रगड म्हणजेच वासोट्याकडे जाणारी थरथराप पायवाट सुरू झाली. येथे वनविभागाची चौकी आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुमच्याकडे प्लॅस्टिकच्या बाटल्यांची मोजणी केली जाते आणि सुरक्षा ठेव घेतली जाते. परत येताना प्लास्टिक तितकंच असेल तरच ही ठेव परत मिळते. गडकिल्ले स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम मला खूप आवडला. मित्रांनो, वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. वासोट्याकडे जाणारी शेवटची बोट सकाळी 11 वाजता सुटते, त्यामुळे वेळेत पोहोचण्याची खात्री करा. सकाळी ठीक 10 वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली. वासोट्याचा हा ट्रेक साधारण 6 किलोमीटरचा आहे
आणि माथ्यावर पोचायला 2 तास लागतात. रस्ता फारसा कठीण नाही. दाट जंगलातून हळूहळू चढाई करायची आहे, त्यामुळे नवख्या ट्रेकरसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बाहेर जरी ऊन असलं तरी या जंगलात त्याचा पत्ता नव्हता. झाडं इतकी दाट आहेत की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचायलाही धडपडत होता. हा मार्ग कोयना अभयारण्यातून जात असल्यामुळे येथे दुर्मिळ पक्षी आणि प्राण्यांच्या खुणा पाहायला मिळतात. निसर्गाच्या या गाभाऱ्यात चालणं हे खरंच एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. किल्ल्याच्या वरच्या बाजूला पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही, त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचं पाणी स्वतःसोबत न्यावं लागतं. पण या घनदाट जंगलातही वाटेत ठिकठिकाणी गावकरी थंडगार पाणी विकताना दिसले. साधारण अर्ध्या तासाच्या आणखी एका खडतर चढाईनंतर आम्ही एका पवित्र जागी पोहोचलो, जिथे आम्हाला बजरंगबली आणि गणपती बाप्पांचं एक अतिशय सुंदर मंदिर दिसलं. देवाचं दर्शन घेताच प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला आणि मनात पुन्हा नवा उत्साह संचारला. साधारण 1.25 तासाची चढाई करून आम्ही दाट झाडीतून बाहेर आलो आणि तिथे एक पाटी दिसली. नागेश्वर सुळक्याकडे जाण्याचा मार्ग. तिथून 2 वाटा फुटतात. एक सरळ वासोटा किल्ल्याच्या माथ्याकडे जातो, तर दुसरी त्या प्रसिद्ध नागेश्वर सुळक्याकडे. या घनदाट जंगलात दुपारची वेळ असूनही जमिनीपर्यंत ऊन पोहोचत नव्हतं, इतकी झाडी दाट होती. आजूबाजूला फक्त पक्ष्यांचा किलबिलाट. तो अनुभव खरंच अंगावर काटा असणारा होता. वाटेत दगडांची नैसर्गिक चढण आणि जुन्या पायऱ्यांचे अवशेष लागत होते. चढण तीव्र झाली की आम्ही थोडा वेळ थांबायचो, थांबून पाणी प्यायचो. मित्रांनी सोबत आणलेले खाऊ शेअर करणं, गप्पा मारणं, यातली मजा काही वेगळीच होती. समोर एक माऊली आपल्या लहान बाळाला पाठीशी बांधून जिद्दीने किल्ला चढत होती. खरंच सह्याद्री आपल्याला केवळ निसर्गच नाही, तर जगण्याची जिद्द आणि संघर्षाची शिकवणही देतो. साधारण 2 तासानंतर आम्ही एका अशा टप्प्यावर पोहोचलो जिथे चढण खूपच तीव्र होती. इथली माती सुटी असल्यामुळे पाय घसरण्याची खूप शक्यता होती, पण तिथे वनविभाग आणि अनुभवी ट्रेकर्सने दोरी लावलेली आहे. त्या दोरीला घट्ट पकडून चढाई करणे खूप सोपे होते. 2-2.5 तासांची ती खडतर चढाई, घसरणारी वाट आणि दोरीचा थरार पार करून अखेर आम्ही वासोट्याच्या माथ्यावर पाय ठेवला. गडावर पोचल्यावर सर्वात पहिले दर्शन झाले ते म्हणजे प्रसन्न मारुतीरायाचे. माथ्यावर असलेल्या मारुतीरायांसमोर नतमस्तक झाल्यावर जणू काही साक्षात सह्याद्रीनेच आमचे स्वागत केल्यासारखे वाटले. तो क्षण अतिशय शांत आणि समाधान देणारा होता. मंदिराच्या अगदी बाजूला आम्हाला तुटलेल्या अवस्थेत घरासारखे काही अवशेष दिसले. काही तुटलेल्या अवस्थेत भिंती दिसतात. ते मुख्यतः गडावरील धान्याचे कोठार किंवा कचेरीचे अवशेष आहेत. आज ते पडझड झालेल्या स्थितीत आहेत. गड संवर्धन प्रतिष्ठानचे काही सदस्य अतिशय निष्ठेने काम करत होते. हा किल्ला बहुतेक उद्ध्वस्त अवस्थेत आहे. यात 3 मुख्य भाग आहेत: जुना किल्ला, नवीन किल्ला आणि नागेश्वर गुहा मंदिर. प्रवेशद्वाराजवळच भगवान हनुमानाचे मंदिर आहे. दुसरे आकर्षण म्हणजे बाबूकडा, जो वासोटा किल्ल्याशेजारी असलेला एक मोठा यू आकाराचा कडा आहे. या ठिकाणावरून जुना वासोटा किल्ला पाहता येतो, जो वन्य प्राण्यांच्या उपस्थितीमुळे ट्रेकरसाठी बंद आहे. नागेश्वर मंदिराच्या बाजूने थोडे पुढे गेल्यावर तुम्ही किल्ल्याच्या पश्चिमेकडील टोकावर पोहोचता, ज्याला बाबूकडा म्हणतात. हा सह्याद्रीतील सर्वात उंच आणि सरळ कड्यांपैकी एक आहे. तिथून खाली पाहिल्यावर कोकणातील घनदाट जंगल आणि खोल दरी दिसते. हा नजारा इतका अवाढव्य आहे की काळजाचा ठोका चुकतो. मला 2 सुळके दिसतात, हा एक आणि तो आहे नागेश्वर सुळका. त्या साईडने कोकण पट्ट्यावरून आपल्याला यायला भेटतं त्या सुळक्याकडे. हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूने आम्ही जेव्हा पुढे सरकलो, तिथे आम्हाला चुना तयार करण्याचा घाणा पाहायला मिळाला. त्या काळी गडावरील बांधकामासाठी लागणारा चुना कसा तयार केला जात असे याचे ते जिवंत उदाहरण होते. तिथे आम्हाला 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळाल्या. सह्याद्रीच्या प्रत्येक गडावर पाण्याची टाकी हीच खरी जीवनवाहिनी आहे. जुना वासोटा हा भाग नवीन वासोट्यापेक्षा उंचीने जास्त आहे, मात्र हा भाग सध्या ट्रेकरसाठी बंद आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तिथे असलेल्या जंगली प्राण्यांचा वावर आणि अत्यंत अवघड असलेली चढण. जुन्या वासोट्यावर जाण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळत नाही. गडावरचा सगळा फेरफटका मारून झाल्यावर आम्हाला प्रचंड भूक लागली होती. आम्ही जेवणासाठी गडावरील त्या ऐतिहासिक पाण्याच्या टाक्याच्या बाजूला जागा निवडली. असं म्हणतात की सह्याद्रीच्या माथ्यावर बसून जेव्हा तुम्ही तुमची भाकरी किंवा जेवण मित्रांसोबत वाटून खाता, तेव्हा त्या अन्नाला एक वेगळीच गोडी येते. आम्ही देखील तोच तृप्त अनुभव तिथे घेतला. आमचा हा संपूर्ण ट्रेक खूपच पद्धतशीर झाला, कारण आम्ही बामणोलीतील हॉटेल शिवराजकडून एक उत्तम पॅकेज घेतलं होतं. फक्त 1250 रुपये प्रति व्यक्ती या दरात त्यांनी आमची सर्व सोय केली होती.
याची सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे नक्की जाऊन पहा. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पुन्हा एकदा त्याच घनदाट जंगलातून चालत आम्ही बोटीपाशी पोचलो. परतीच्या बोटीच्या प्रवासात मावळणारा सूर्य आणि शिवसागर जलाशयाचे सोनेरी पाणी पाहून मन प्रसन्न झाले. तर मित्रांनो, असा होता आमचा 5 मित्रांचा थरथराक आणि अविस्मरणीय किल्ले वासोटा ट्रेक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचा हा प्रवास, सह्याद्रीचे हे विलोभनीय दृश्य आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन प्रवासात आणि नवीन गड किल्ल्यांवर. तोपर्यंत जय शिवराय.